शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी आज दुपारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेतली। यावेळेला दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, मात्र त्याचा तपशील अधिकृतरित्या समोर आला नाही। दरम्यान आजच्या भेटीमध्ये राजकारणातील प्रवेशावर चर्चा झाली असून आज तरी पक्षप्रवेश नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। शिवाय चर्चा शेवटच्या टप्प्यात आहेत, अंतिम निर्णय लवकरच होईल असंही मेटे यांनी मत व्यक्त केलं। मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवल्यानंतर ह्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे। आज नेमकं तुम्ही काय काय सांगितलं, काय चर्चा झाली? कारण बराच वेळ ही चर्चा चाललेली आहे, तर कुठले कुठले मुद्दे आपण मांडले? चर्चा ही माझ्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अनुषंगानेच झालेली आहे। पण उमेदवारी काही निश्चित तुमची बीडमधला नाही, चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे, पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे, त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे। ताई, आज राष्ट्रवादीमध्ये काही प्रवेश होणार आहे अशा चर्चा सकाळपासून आहे, 2-3 प्रवेश आहे, त्यामध्ये आपलं नाव असणार आहे का? नाही, आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये। आपण बीडमधून इच्छुक आहात का? अंतिम निर्णय लवकरच होईल। नाही, याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेल मी। नाही, या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे, त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा माझं राजकारणात सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा झालेली आहे। फडणवीसांना देखील भेटून येता आणि त्या शरद पवारांना देखील भेटता, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठं करतात का या सगळ्या भेटी? अजिबात नाही। नाही, दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आगामी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा होणं ती स्वाभाविक आहे।